भारत रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकतो, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं भारताबाबत मोठं आंतरराष्ट्रीय विधान। ऑलिम्पिक विजेत्यांबाबत तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय, तेलंगणा सरकार ऑलिम्पिक विजेत्यांना देणार 1 कोटींचं बक्षीस। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर। अमित शाह उद्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार, तर संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा, इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा। चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून काही अटींवर परवानगी। निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। क्रेडिट आणि डेबिट कार्डनं पेमेंट करणं आता महाग होण्याची शक्यता, कारण 2000 पर्यंतच्या पेमेंटवर 18% जीएसटी लावण्याचा केंद्राचा विचार। पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावर पुन्हा कर, तर मोफत सोयी सुविधांची घोषणा। आम आदमी पक्षाच्या अंगलट, करवाढीच्या आप सरकारच्या निर्णयावर विरोधकांची मात्र जोरदार टीका। नागपूरमध्ये 1.5 दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी 419 कृत्रिम तलावांची उभारणी, गणेश भक्तांच्या मदतीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, रविकांत तुपकर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल। आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम लागू, यापुढे राज्यात आधार कार्ड काढण्यासाठी एनआरसी नोंदणीची रिसीट आवश्यक। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मांची माहिती। मुलुंडमध्ये 9 फुटांची मगर आढळल्यानं खळबळ, निर्मल लाईफस्टाईल जवळ सोसायटीमध्ये आढळली मगर। राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता, विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। मराठवाड्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली, जायकवाडी धरण 95% भरलं, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 808 मिलीमीटर पाऊस, पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। राजस्थानची राजधानी जयपूरला पावसानं झोडपलं, मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी। मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई, केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकांसह 2 जणांना अटक, व्यावसायिकाला 18 तास डांबून पैसे उकळल्याचा आरोप। भिकेला लागलेला पाकिस्तानला लॉटरी, पाकिस्तानच्या समुद्रात सापडले तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे, तर जगातील 4थ्या क्रमांकाचा साठा असल्याचा दावा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।